कर्जमाफी द्या, नाहीतर राज्यभर एल्गार. सरकारला रोहित पवारांचा थेट इशारा. छत्रपती संभाजीनगरात हजारोंचा शेतकरी मोर्चा. बैठकीच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित. केदारखेडा प्रतिनिधी बी.के. धसाळ. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याच्या मुख्य मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विराट एल्गार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी केले. सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात. रोहित पवार. आंदोलनादरम्यान आक्रमक पवित्रा घेत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, पंढरपूर येथे सरकारने शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. सरकारने केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. जर सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत तर राज्यभर तीव्र संघर्ष छेडला जाईल, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला. दिग्गज नेत्यांची उपस्थिती अन शेतकऱ्यांचा महापूर. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी राज्यभरातील प्रमुख नेते छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, निलेश लंके, कल्याण काळे, अमर काळे, बजरंग सोनवणे. प्रमुख नेते व आमदार: प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर. या नेत्यांसह मराठवाड्यातून आणि राज्यातील कानाकोपऱ्यांतून आलेले हजारो शेतकरी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंत्र्यांच्या फोननंतर आंदोलन तात्पुरते स्थगित. आंदोलनाची तीव्रता आणि वाढता जनक्षोभ पाहून प्रशासकीय आणि शासकीय पातळीवर वेगाने हालचाली झाल्या. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनादरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. उद्याच 1 जुलै रोजी मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्जमाफीच्या अटीशर्तींबाबत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे ठोस आश्वासन महाजन यांनी दिले. या आश्वासनानंतर सकाळपासून कडक बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस प्रशासनाचा ताण आणि सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे रोहित पवार यांनी जाहीर केले. तर राज्यव्यापी आंदोलन स्थगित करतानाच रोहित पवार यांनी सरकारला खणखणीत इशारा दिला की आम्ही केवळ आश्वासनावर थांबणार नाही. उद्याच्या बैठकीत सरकारने पुन्हा एकदा शब्द फिरवला किंवा शेतकऱ्यांची फसवणूक केली तर यापेक्षाही मोठे राज्यव्यापी आंदोलन उभारून सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ. उद्या मुंबईत होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीत कर्जमाफीबाबत नेमका काय तोडगा निघतो आणि सरकार काय निर्णय घेते, याकडे आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.